पटकवायचा असेल तर त्या टाईपची त्या क्वालिटीची बॉलिंग करावी लागेल. आपल्या बॉलिंगचा क्लास तुम्हाला मैदानामध्ये उतरवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला हे बक्षीस प्राप्त होण्यासाठी तुम्ही क्वालिफाय होऊ शकाल. अनिल मोरे पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या अंदाजामध्ये बॉलिंग करतायत. यावेळेस फलंदाज निमिष बॅक टू द पॅव्हेलियन. निमिष एक नामवंत फलंदाज, उंची कमी हाईट कम फाईट ज्यादा या रूपात त्याला आपण नेहमी बघतो. परंतु आज मात्र नशिबाची साथ लाभत नाही आहे आणि अनिल मोरेच्या नावावरती या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये दुसरी विकेट त्यांच्या नावावरती येते आहे आणि त्याच्यामुळे पुनश्च एक बार अनिल मोरे ऑन द फायर असं म्हणावं लागेल. कारण त्यांच्या गोलंदाजीतलं कौशल्य आणि मुलांनी बापाची पाठ थोपटून गेलाय याच्यात तुम्ही बरंच काय समजू शकता. कहाणी में काहीतरी ट्विस्ट आलाय. कारण गोलंदाजाकडे जे स्किल आहे आपण पाहतो आणि जी कलात्मकता आहे किंवा कॉन्फिडन्स हाय लेवलचा आहे तो आपण मैदानात बघतोय. कारण त्यांनी ज्या प्रकारे 2 मोठ्या विकेट प्राप्त केल्या ना त्याच्यामध्ये या कहाणीमध्ये बऱ्याच गोष्टी समाविष्ट आहेत. अनिल मोरे म्हटलं तर क्रिकेटची कहाणी आहे. क्रिकेटचं एक पर्व त्याने अनुभवलं आणि ग्राउंड नंबर 2 ची मॅच चालू करा विलंब न करता. गोलंदाजांनी विकेटची हॅट्रिक प्राप्त केली तर श्याम बांगर यांच्याकडून रुपये 500 ची बक्षीस प्राप्त होणार आहे. चला ग्राउंड नंबर 2 ची मॅच न थांबवता चालू करायची आहे. कुठलाही विलंब न करता. कोणाला सुद्धा वेळेच्या बाबतीमध्ये सूट दिली जाणार नाहीये असं आम्ही सांगतो तुम्हाला. 1001 ची बक्षिसी लावली आहे श्याम बंगर यांनी. क्या बात आहे. अहो आम्ही ते सोनी मराठीवरती ऐकत असतो की त्यांना कोणत्या नावाने बोलवतात. परंतु आता कसं आहे ना आपण सारखं तेच रिपीट करण्यात काही मजा नाही आहे. एखाद्या मोठ्या कलाकाराच्या नावाने तुम्हाला संबोधलं जावं यासाठी भाग्य लागतं किंवा आपल्याकडे त्या टाईपचा चेहरा असावा लागतो किंवा ती कलात्मकता आपल्याकडे असावी लागते. केतन किशोर तोडणकर यांच्याकडून आपल्या मंडळाकरता रुपये 1100 देणगी प्राप्त. त्यांचं मनापासून आभार. आर्थिक मदतीविना स्पर्धा होत नाही. सारी नाटकं करता येतात पण पैशाचं नाटक जमवता येत नाही. आणि पैसे असतील ना मित्रांनो म्हणतात ना माल है तो मोहब्बत आहे तसा आहे मित्रांनो. अनिल मोरे पुन्हा आखूट टप्प्याचा बॉल. पुन्हा चेंडू हातामध्ये येतो का आणि व्हाट अ कॅच. बघा काकानी बॉलिंग टाकली आणि पुतण्यानी कॅच पकडला. करिश्मा मैदानात करिश्मा. पुन्हा एकदा विकेट प्राप्ती आणि वयवर्ष 54. का त्याला वयवर्ष 54 बोलायचं मला समजत नाही आहे. कारण तारुण्याला लाजवेल असा हाय क्लास परफॉर्मन्स अनिल मोरेनी केलाय आणि त्या परफॉर्मन्सला आपण कुठलं नाव द्यावं असा प्रश्न पडलाय. 3 विकेट एका ओव्हरला प्राप्त केल्या. दॅट इज ओव्हर हॅट्रिक परफॉर्मन्स. व्हॉट अ फॅन्टास्टिक परफॉर्मन्स असं म्हणावं लागेल. आणि 3 विकेट घेतल्यानंतर अनिल मोरेच्या संपूर्ण गुटामध्ये आनंदाची लहर प्राप्त झाली आहे. कारण त्याच्याकडून विकेट घेण्याची जी किमया साधली गेली किंवा कमाल सफाई साधली गेली त्याच्यामध्ये टॅलेंट तर आहेच परंतु उच्च प्रतीचा कॉन्फिडन्स सुद्धा त्याच्यामध्ये लपलेला आहे. हे सगळं काही त्याच्या लेखी दडलेलं आहे आणि म्हणून तिथूनच तो विकेट घेतोय. आणि पहिल्या ओव्हरमध्ये काय पाहतोय आपण 3 विकेट आणि धाव किती नाम मात्र 1 धाव 3 विकेट. आता प्रणय प्रवीण माळवी असा हा मुलगा आहे आणि गोलंदाजी करता आलाय. पहिल्या ओव्हरला आपण पाहिलं तर 3 विकेट 1 रन्स. आपण पहिल्या ओव्हर पासून थोडंसं बॅकफुटला संघ आलेला पाहतोय तो कोल्हापूर भाग. परंतु इथून ही कॉम्पिटिशन खऱ्या अर्थानं रंगणार आहे. त्याचं कारण पण तसं आहे कारण 3 दशकापेक्षा अधिक ज्यांना क्रिकेट खेळलाय ना ते संदेश गावणसर मैदानामध्ये बॅटिंगला उतरलेत आणि ते दुसऱ्या ओव्हरसाठी परफॉर्म करायला तयार आहेत. नॉन स्ट्राईकच्या एंडवरती त्यांचा जय उभा आहे. परंतु आता बाका प्रसंग
या बाका प्रसंगातून निभावून न्यायचा आहे. चेंडूला धीम्या गतीने टोलवला आलाय, ऑफ ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक पुढे सरसावला, खराब फिल्डिंग झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल केलेला आहे, कारण क्षेत्ररक्षक जेव्हा चुकला ना त्यानंतर संधी प्राप्त झाली, ती आयतेच संधी आली आणि त्याचं सोनं करताना एकाच कन्व्हर्जन डबल मध्ये करण्यात आलं. आणि इथे ही 2 धावा फार महत्वाच्या आहेत मित्रांनो, कारण विकेट जात आहेत आणि धावा येत नाहीत. या संकटाला सामोरा संघ जातोय तो कोल्हापुरी भाग, परंतु संकटमुक्त व्हायचं असेल ना तर मात्र संदेश गावंड सरांना मैदानामध्ये 4 ओव्हर पर्यंत तळ ठोकून उभं राहावं लागेल सुयश, नाहीतर दुसरा उपाय नाही आहे. त्यांना माहिती आहे आपण अनुभवी आहोत. या वेळचा चेंडू गती आणि निशंकपणे पाहतोय आपण की लाईन नियंत्रणाची सुद्धा कमाल आपल्याला बघायला मिळते, ती गोलंदाजाकडून प्रणय माळवीकडून. याच प्रकारची बॉलिंग या मैदानावरती व्हायला पाहिजे, तर तुम्हाला तुमचा क्लास सुद्धा वाढवता येईल आणि तुमचा कॉन्फिडन्स पण तुम्हाला जिंकता येईल. अशा प्रकारे आता पाहिलं आपण तर 2 बॉल संपले, 2 बॉलला 2 रन्स गेल्यात. हा बॉल डॉट गेला होता. पुढचा बॉल फुलटॉस करायचा प्रयत्न, यावेळेला वडा कॅच. प्रणय माळवीला सुद्धा विकेट प्राप्त झाली. विकेट नंबर 4 डाऊन. 4 विकेट गेल्यात आणि 4 विकेटनं धावा किती केल्या? मात्र 3. प्रश्न उद्भवलाय की धावा कोणी करायच्या, कुणी थांबायचं, कुणी धावा करायच्या, असा प्रश्न उद्भवलाय. आणि आता मात्र षटक क्रमांक 2 चाललंय आणि ज्या प्रकारे विकेट पडतायत त्या प्रकारे इथे टेन्शन वाढ होत आहे, टेन्शन मध्ये वाढ व्हायला लागली आहे की कोणी धावा करायच्या. फलंदाज गेले आले परत आणि निराशा हाती घेऊन आले, हा प्रश्न निर्माण झालाय. आणि त्या निराशेच्या गर्तेतून कुठला फलंदाज टीमला बाहेर काढेल असा प्रश्न उद्भवलाय. पण आता मैदानात बलदंड शरीराचा फलंदाज पोहोचलाय, ज्याचं नाव आहे स्वप्नील. स्वप्नीलकडे शरीरयष्टी आहे, शरीर संपदा असून उपयोग नाही. तुम्हाला अटॅकिंग फलंदाजी करणं गरजेचं आहे. संघ संकटात असताना संकट मोचक बनायचा प्रयत्न करा आणि संकट मोचक बनता आलं ना तर तुम्ही जिथे घसरलात तुम्हाला तिथे सावरता येण्याचा मोका सुद्धा आहे. परंतु हे तुम्हाला आता मॅनेज करावं लागेल, कारण प्रणय माळवीनं षटकामध्ये विकेट प्राप्त केली आहे आणि अजूनही नव्या विकेटच्या रूपामध्ये तो काहीतरी करू इच्छितो. प्रणय माळवीने विकेट प्राप्त केली, अनिल मोरेनं 3 विकेट हस्तगत केल्या. त्यानंतर प्रणय माळवी गोलंदाजी करतोय. चेंडूवरती धीम्या गतीचा चेंडू, गती परिवर्तन झालं, वेगवेगळ्या प्रकारचे बॉल टाकले जातात, गतीमध्ये परिवर्तन आणलं जातं आणि फलंदाजांना मजबूर केलं जातं, त्यांची विकेट काढली जाते आणि त्यांना परेशान करायचा मोका सुद्धा सोडला जात नाही. त्याच्यामुळे गोलंदाजांसमोर फलंदाज आज थोडेफार हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे. फुलटॉस बॉल करायचा प्रयत्न, चेंडूवरती सिंगल धावण्याचा प्रयत्न, परंतु डिक्लर झोनला चेंडू पोहोचल्या कारणास्तव ही एक अवांतर धाव फलकावरती समाविष्ट झाली आहे. धावसंख्या पोहोचते धीरे धीरे, हावले हावले, स्लोली 6 धावा. 4 विकेट 6 धावा. परिस्थिती मात्र थोडीशी बिकट व्हायला लागली आहे. थोडंसं फलंदाजाने आक्रमक आणि सुरक्षात्मक या रूपामध्ये स्वतःला बघायला पाहिजे. स्वतःला चेक करावं लागेल की आपली फलंदाजी का कोलमडते आहे. अटॅक करायचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारे फलंदाजाला मुभा नाहीये, चेंडू बॅटचा संपर्क तितकासा नाहीये आणि लेग बिफोर द विकेट या रूपामध्ये गोलंदाज मोठा लाऊड अपील करत होता. परंतु पंचांनी पाहिलं मैदानामध्ये तसं चित्र नाहीये, त्यांनी सपशेल नकार सांगितला की फलंदाज आऊट नाहीये म्हणून. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांमध्ये धाव संख्या मात्र अर्धा डझन आणि विकेट किती तर पाव डझन. 4 विकेट आणि 6 रन्स. प्रश्न आहे तो रन्स काढण्याचा. रन्सचा दुष्काळ पडलाय आणि दुष्काळावरती काय उपाय आहे तर एकाने हार्दिक पांड्या बना आणि दुसऱ्याने सूर्यकुमार यादव बना. नो ऑप्शन. काय ऑप्शन आहे तुमच्याकडे राहिलेला? 2 ऑप्शन तुमच्या समोर खुले आहेत, परंतु ते पण सुरक्षित रूपात तुम्हाला खेळायचे आहेत. विकेट पण द्यायची नाही, रन्स पण यायला पाहिजे आणि संकटातून मुक्त पण व्हायला पाहिजे. हाफ ट्रॅकर टाकलाय, चेंडूला आकाशामध्ये भिरकावलंय, कॅचची संभावना, दोघांच्या मध्ये ताळमेळ नाही. फिल्डिंग मध्ये आपण पाहिलं तर आता ताळमेळाचा अभाव जाणवला आणि त्या कारणास्तव कॅच घेण्याचा प्रयत्न, एकमेकाला कॉल नाही, अरे साधा मिस कॉल पण नाही केला. कॉल
त्यामध्ये तुम्हाला कॅच मिळणार कशी असा प्रश्न उद्भवला. कधी कधी ना तुम्हाला कॉल काय मिस कॉल करायला पण टाइम मिळत नाही, कारण एका सेकंदाच्या हाफ टाइम मध्ये तुम्हाला हे सगळं मॅनेज करायचं आहे. कॅच येते आहे पण कॅच निष्ठून गेली. हा आखूड टप्प्याचा चांगल्या प्रकारे बाउन्सी बॉल केला होता, थोडासा बॉल जास्त उचलवला आणि तो विकेट किपरला गॅदर करता आला. आता मात्र फलंदाजांसाठी संकटाची सूचना, संकटाची काय धोक्याची सूचना आली आहे की तुम्ही धावा कशा काढणार असा प्रश्न वाढत चालला आहे, गंभीरता वाढत चालली आहे. फलंदाजाला मात्र तो सिरियस व्हायला लागेल. धावसंख्या आपण पाहिली तर ती 8 झाली आहे. अजून डबल फिगर मध्ये धावसंख्या पोहोचली नाही आहे आणि तोपर्यंत 4 विकेट गेल्यात. गोलंदाजी चालू आहे ती 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाजाचं नाव आहे ऋषिकेश मोरे, अर्थात अनिल मोरे यांचे चिरंजीव. काय उंची आहे अमिताभ बच्चन सारखी, आणि त्या हाईटला अनुसरून तो चेंडूला बाउन्सी करतोय आणि विकेट किपर आणि गोलंदाज दोघेच खेळतात कधी कधी असं वाटतं, आणि फलंदाज मात्र फक्त बॅट हवेत नुसती फिरवतोय असं चित्र मैदानामध्ये आपल्याला स्पष्ट होताना दिसतंय. हा मोठा प्रॉब्लेम आहे की बॅटिंग करायची कोणी आणि धावा जमवायच्या कोणी हा प्रश्न आलाय. परत एकदा सुरक्षात्मक ढंगाचा फटका, धीमा फटका आहे. लॉंग ऑफ वरून तो मिड ऑफ वरून लॉंग ऑफवर सरकत होता, पण या परिस्थितीत क्षेत्ररक्षक आला, चेंडू अडवला, धाव फलकावरती 1 धाव नाममात्र वाढतीये. धावसंख्या पोहोचली ती पाऊण डझन, 9 धावा आणि पाऊण डझन विकेट, 4 विकेट. अशा परिस्थितीमध्ये संघ चाचपडतोय, संघ धावांसाठी झुंजतोय, संघ कष्ट करतोय. संघ या परिस्थितीमध्ये स्वतःला कसा मॅनेज करणार, कशा धावा होणार, किती धावा होणार हा एक प्रश्न उद्भवलेला आहे. हा बॉल जोरात मारलाय फलंदाज स्वप्नीलने, परत कॅच पकडण्याचा संभव, आणि प्रथमेश प्रभाकर म्हात्रे याने लॉंग ऑन ला उभं राहून कॅच पकडला. या मॅच मध्ये त्याचा आलेला दुसरा कॅच आहे आणि आतापर्यंत अर्धी टीम मैदानातून मार्गस्थ झाली ती डगआउटला. 5 विकेट आणि धावसंख्या आहे 9. परिस्थिती आणखीन गंभीर, आणि आता मैदानात सिद्धेश नंदकुमार म्हात्रे हा मैदानात चाललाय. सिद्धेशला माहिती आहे परिस्थिती बरीच गंभीर आहे, परिस्थिती आपल्या विरोधात चालली आहे, पण विरोधातली परिस्थिती जर तुम्हाला तुमच्या फेवरमध्ये आणायची असेल ना, तर तुम्ही 20 वर्षाहून आधी खेळताय तर तुम्हाला फटकेबाजी करणंच अनिवार्य राहणार आहे. दुसरा ऑप्शन नाही आहे तुमच्या समोर. एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची निर्मिती 1 मे रोजी प्रदर्शित होणारा गुलकंद हा सिनेमा, वेट क्लाउड प्रोडक्शनची निर्मिती असलेला, सचिन गोस्वामी दिग्दर्शित आणि सचिन मोटे लिखित, कलाकार प्रसाद ओक, सई ताम्हणकर, समीर चौगुले, ईशा डे, संगीत अविनाश विश्वजित आणि आमिर हडकर ढोकवडे यांचा आहे. तर खरंच त्यांच्या या सिनेमाला आपण शुभेच्छा देऊया. आमच्या आयोजकांमार्फत, प्रेक्षकांमार्फत, पाहुण्यांमार्फत आपण त्यांना शुभेच्छा देऊया, आणि एक मराठी मनुष्य किंवा पूर्ण मराठी टीम आहे त्यांना आपण यशस्वी होण्यासाठी आपण त्यांना चांगले आशीर्वाद देऊया किंवा त्यांना पाठबळ देऊया, आणि हा सिनेमा आपण जाऊन बघूया. तर आमिर हडकर आणि तुमची मेहनत, तुमची कलाकारी, तुमची अदाकारी, तुमची कॉमेडी, तुमचं वादन यासाठी तुमच्यासाठी तमाम शुभेच्छा आहेत. धन्यवाद. बरोबर आहे, ती तशी ठेवून ठेवा. मध्ये मध्ये उद्या मसाला भरायला लागेल, अजून आम्ही मसाला भरू द्या. आणि क्या बात आहे. आपण पाहतोय की कॅप्टन गोलंदाजी करायला आलाय स्वतः. विवेक ढाले संघाचा कर्णधार. आतापर्यंत 3 षटकं संपली. 3 षटकाची प्रगती काय आहे तर ती डबल फिगर 10 धावा आहेत. अंतिम षटकाचा पहिला बॉल मात्र डिक्लर झोनच्या एरियात पोहोचलाय. 1 धाव येते. 11 रन संख्या झाली आहे. 5 बाद 11 अशी धावसंख्या झाली आहे. परंतु जेव्हा संघ संकटातून चाललाय, त्या संकटाला सामोरं जाताना फलंदाजाला मात्र आपला संघ किमान 25 पर्यंत कसा पोहोचेल याच्या विचाराने तुम्हाला पछाडायला पाहिजे, कारण हे धावा नाही झाल्या तर संकट वाढतील आणि पराभवाचा धोका सुद्धा वाढेल. त्यामुळे काय बॉल आहे, काय ऍक्शन आहे, कमाल. आणखीन एक कमाल. विकेट नंबर 6 डाऊन. 6वा फलंदाज मैदानातून बॅक टू द पॅव्हलियन डगआउटला आलाय. 6 विकेट आणि 11 धावा. परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. परिस्थिती गंभीर बनत चालली आहे.
परिस्थितीमधून कसं सावरायचं, कसं आवरायचं आणि ते कोणी करायचं, प्रश्न अजून तिथेच अनुत्तरित आहे. काय प्रश्नाचं उत्तर मिळणार हा एक गंभीर प्रश्न आहे, उत्तर सापडत नाही आहे. जर्सी नंबर 23 चाललाय मैदानात, मार्गस्थ होतोय. प्रणय केणी कॅप्टन आहे. कॅप्टनला माहिती आहे मी वेट अँड वॉचच्या भूमिकेत थांबून राहिलो डगआउटला, पण आता मला मैदानात जावं लागेल. संघ संकटात आहे, त्याला बाहेर काढावं लागेल आणि त्याला बाहेर नाही काढले ना तर पराभवाचा झटका बसेल. जोर का झटका जोरसे लगण्याच्या आधी तुम्हाला मॅचमध्ये धावफलकावर धावा जोडाव्या लागतील. गोलंदाज विवेक ढालेचा हॅप ट्रॅकर चेंडूवरती मिड विकेटला चेंडू खेळला गेलाय. चेंडूवर क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. एक धाव पूर्ण करता आली. चेंडूचा फेक खराब आहे, फायदा घेतला गेलाय आणि एका धावेचं कन्वर्ट डबल मध्ये करण्यात आलं आणि या 2 धावा अत्यंत महत्वाच्या आहेत मित्रांनो, कारण संघ संकटात असताना आलेल्या 2 धावा व्हेरी इम्पॉर्टंट झाल्यात आणि या 2 धावाने संघ पोहोचलाय आता 13 पर्यंत. विवेक ढाले षटक टाकताना पाहायला मिळते. 4थ्या षटकामध्ये बॉलिंग, क्या बात है, कमालीचा बॉल, धावण्याचा मौका, परंतु फलंदाज इथे रनआउट होण्याची संभावना वाढते आणि फलंदाज रनआउट. बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक मोठा झटका, विकेट नंबर 7 डाऊन आणि हा केणी सुद्धा बाहेर येतोय. क्या बात है. आज गोलंदाजी आणि फिल्डिंग एक फक्त कॅच सुटण्याची चूक झाली, पण बाकी वगळता आज कमाल केली आहे ती प्रेमनगर धोकवड्याने आपल्या या मैदानामध्ये. आणि अनिल मोरेचा सपोर्ट, अनिल मोरेचा अनुभव आणि अनिल मोरेच्या कडे असलेली सफाई याच्या बाबतीमध्ये काय बोलावं. अनिल मोरे म्हटल्यानंतर एक लेजेंडरी क्रिकेटर आहे, 54 वर्षाचा मनुष्य आणि 54 वर्षामध्ये आपण त्याला फिटनेस काय बघतो बघा, काय ऍक्टिव्ह आहे आणि शेतकरी कुटुंबात जन्मलेला आहे ना, त्यामुळे त्याचा ऍक्टिव्हपणा हा त्याला जपता आलेला आहे. शेतकरी बोलल्यानंतर तो कमालीचा मनुष्य असतो. क्या बात आहे. धावफलकावरती एक धाव जोडली जाते. धावसंख्या होते 14 धावांमध्ये काय होणार. 14 धावा पुरत नाही मित्रांनो. काही संघ बघा एका ओव्हरला 14 काढतात आणि आता इथे 4 ओव्हरचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे आता ना पोलीस विभाग जेव्हा फिल्डिंगला उतरेल ना, त्यांना डबल नाही 4 पट मेहनत करावी लागेल धावा वाचवायला. हे मात्र खरं आहे. सिद्धेश नंदकुमार म्हात्रेचा फटका पाहतोय आपण. चेंडूवरती मिड विकेटला चेंडू जात असताना चेंडूला फील्ड केलंय. पुन्हा एक फलंदाज धाराशी होतोय. विकेट नंबर 8 डाऊन. आणखीन एका विकेटचं पतन आणि फलंदाज परतणार माघारी डगआउटला. सारख्या विकेट जात आहेत आणि जेवढ्या विकेट गेल्या ना तेवढी संकट वाढली आणि संकटाच्या मालिकेतून संघ अजून सावरला नाही. आणि या इथे पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्रामध्ये आपण काय पाहिलं तर विकेट गेल्या आतापर्यंत, विकेट आतापर्यंत तब्बल 8 गेल्यात आणि 8 विकेटनं धावांची कमाई किती केली असेल तर मित्रांनो मात्र 15. 16 धावांची गरज असेल. या 16 धावांसाठी टफ फाईट कशी होईल हे आपण बघायचं आहे आणि ते आपण ऐकूया. आमचे मांडवखारचा गोड आवाज सुयश भुरे, मॅन फ्रॉम मांडवखार, वेलकम. राकेश कडू, ब संघाचे कर्णधार राकेश कडू, त्यांनी माईक जवळ यायचं, फक्त एकट्यानेच माईक जवळ यायचं आहे. बाकी सगळे स्वयंसेवकांनी तिथेच राहायला सांगायचं आहे आणि तू फक्त इकडे ये. हॅलो, धन्यवाद सुहास पाठक सर. पुन्हा एकदा आपण मैदानावरती जाऊया, जिथे आपण जर पाहिलं तर 24 चेंडूंमध्ये धावसंख्येपर्यंत यावेळी कोलेश्वरी भाग अर्थातच संदेश यांचा संघ आपण जर पाहिला तर जाऊन पोहोचलाय तब्बल 15 धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकला. विजयासाठी आपण जर पाहिलं तर 16 धावसंख्येचं इकडे लक्ष ठेवलंय. 16 धावा येणाऱ्या
24 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत. आता या 24 चेंडूंमध्ये 16 धावा बनवल्या जातील का? कारण अनेक वेळा आपण पाहिलंय क्रिकेट, सरडा, राजकारण आणि मुलगी कधी रंग बदलेल हे सांगता येत नसतं. त्यामुळे आता इकडे आपण जर लक्ष टाकलं तर येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 16 धावसंख्येची गरज आहे. आता या 16 धावा दुसऱ्या सत्रामध्ये कशा रीतीने बनवल्या जातील हे पुन्हा एकदा आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळेल. चला कॉलेज प्रेमनगर संघ आपले फलंदाज पाठवायचे आहेत. चला प्रेमनगर ढोकोडे संघ आपल्याला विनंती करतोय की आपली प्रारंभिक जोडी मैदानावरती पाठवा. तिकडे व्यासपीठावरती आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामध्ये एका वादकाच्या भूमिकेत असणारे मॅन फ्रॉम टिटवाळा अर्थातच आपण जर पाहिलं तर श्याम बांगर हे आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आपण जर पाहिलं तर याच गावचे सुपुत्र अमीर दादा यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ऑफिशियल लोगो बनवण्यात आला. त्यानंतर आपण जर पाहिलं तर एव्हरेस्ट एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून किंबहुना एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची निर्मिती अर्थातच आपण जर पाहिलं तर 1 मे रोजी प्रदर्शित होणारा गुलकंद हा सिनेमा आपल्याला पाहायला मिळेल. जर हा सिनेमा आपल्याला पाहायचा असेल तर आपल्या नजदीकच्या जवळ जे थिएटर सिनेमा असेल तिथे जाऊन आपण ही सिनेमा पाहू शकता. परंतु वेल क्लाउड प्रोडक्शनची निर्मिती असलेला सचिन गोस्वामी दिग्दर्शक आणि सचिन मोठे लिखित यांच्या माध्यमातून हा सिनेमा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण जर या सिनेमासाठी पाहिलं तर मुख्य कलाकार म्हणून आपण जर पाहिलं तर प्रसाद ओक, त्यानंतर बोल्ड बिंदास सई तामणकर, त्यानंतर आपण जर पाहिलं तर समीरजी चौगुले आणि तसेच आपण जर पाहिलं तर ईशा डे यांच्या माध्यमातून या सिनेमासाठी मुख्य कलाकाराची भूमिका साकारण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर या सिनेमासाठी आपण जर पाहिलं तर संगीत ज्याने दिलंय सन्माननीय अविनाश विश्वजित, त्यानंतर याच गावचे सुपुत्र अमीर हडकर यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर या सिनेमासाठी संगीत दिलं गेलं. ज्याने या सिनेमासाठी काम केलं त्यांना सुद्धा आपण पाहतोय एक मोठी शुभेच्छा देऊया. कारण एक मोठा सिनेमा आहे आणि मी प्रथमतच पाहतोय किंवा आपण जर पाहिलं तर कोणत्या तरी स्पर्धेमार्फत या सिनेमाची जाहिरात केली जाते आणि एक दाद द्यावी लागेल अमीर दादाला, कारण त्याने या स्पर्धेसाठी एक दाद घेतली. कारण आपण जर पाहिलं तर अनेक वेळा महाराष्ट्राची हास्य जत्रा असू द्या, द ग्रेट शो, कपिल शर्मा असू द्या, त्यानंतर आपण जर पाहिलं तर असे डान्सचे जे शो असतात त्या माध्यमातून प्रत्येक येणाऱ्या नवीन सिनेमाची जाहिरात केली जाते. परंतु प्रथमतः tenniscricket.in च्या माध्यमातून किंबहुना आपण जर पाहिलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं किंबहुना या सिनेमाचं इकडे जाहिरात केली जाते. वाहवा तर त्याला सुद्धा दिली जाईल आणि वाहवा आपण जर पाहिलं तर आमिर सरांना सुद्धा दिले जाईल. तिकडे आपण मैदानाकडे आपण वळूया, जिथे आपण जर पाहिलं तर येणारे 24 चेंडू बाकी आहेत आणि 24 चेंडूंमध्ये 16 धावसंख्येची गरज आहे. सन्माननीय जयेंद्रजी म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता विकेट हॅट्रिक इकडे मिळवली जाणार का? येणारे 16 चेंडू बाकी आहेत, 24 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी प्रेमनगर धोकोडे संघाकडनं तिकडे मैदानावरती आली आहे. परंतु पहिलं षटक इकडे कोलेश्वरी भाग संघाकडनं घेऊन सज्ज झालाय गोलंदाज. त्याच्याच गोलंदाजीवरती इकडे मोठा फटका खेळला जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती तिकडे खेळला गेलेला हा स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल तदवरती एक सिंगल इकडे फलंदाज मिळाली. आदित्य आणि ऋषिकेश ही सलामीची जोडी आपल्याला तिकडे मैदानावरती पाहायला मिळतंय. 16 धावा इकडे बनवायच्या आहेत त्यांना सुद्धा, त्यामुळे प्रयत्न तर इकडे शर्तीचे केले जात आहेत. पहिल्या चेंडूवरती बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती खेळलेला स्ट्रोक एक सिंगल देऊन चाललाय. गोलंदाजी माकवती आपण जर पाहिलं तर पहिला गोलंदाज धीरज प्रितेश आलेत. प्रितेश यांच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय एक सिंगल इकडे मिळाली आहे. एक सिंगल निशी धावफलकाला मात्र चालना दिली आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक केला होता. बॉलर बॅक ड्राईव्ह ज्याला म्हटलं जातं तशा पद्धतीचा स्ट्रोक इकडे खेळला, परंतु स्वतः गोलंदाज चेंडू अडवतोय. कोणतीही धाव या चेंडूवरती आलेली नाहीये. चेंडू आपण पाहतोय निर्धाव चालला, परंतु इथे दाद द्यावी लागेल. गोलंदाजाची 16 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि अशा वेळी अशी गोलंदाजी होणं खूप गरजेचं आहे. अनेक वेळा आपण पाहिलंय क्रिकेटमध्ये जो कमी स्कोर असतो किंवा लो टोटल असते, ही लो टोटल अनेक वेळा डिफेंड झाली आहे. इथून सुद्धा चांगले प्रयत्न तुम्ही जर केले तर ती टोटल डिफेंड होऊ शकते. पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरती अर्थातच काऊ कॉर्नर बाउंड्री लाईन वरती फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. निमिष पोहोचले होते चेंडूवरती, जोपर्यंत चेंडू अडवला जाईल. पुन्हा एकदा एक सिंगल मिळाली आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2च्या घरात तिकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावा धावफलकावरती लागल्यात.
पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. चांगला झेल तिकडे पकडलाय. वाडिश लॉंग ऑफ वरतून बऱ्याच वेळ धावत येत असताना यावेळी झेलला पकडलं आणि फलंदाज अर्थातच पहिला आदित्य यांना मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता इकडे दाखवला. चांगली गोलंदाजी. जय हनुमान धोकोडे ब विपक्ष गावदेवी धोकोडे या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण नाणेफेकी करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मी विनंती करते पुन्हा एकदा मॅन फ्रॉम टिटवाळा श्यामबागर सरांनाच विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते येणाऱ्या दुसऱ्या सामन्याची सुद्धा नाणेफेकी तिकडे करायची आहे. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये जा. मान्यवर सुद्धा तिथे येतील आणि नाणेफेकी करून घेतील. विजयासाठी 16 बनवायच्या होत्या. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर चेंडू पाहिलं ना तर 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडू डॉट आले. 2 चेंडू मागे धावा आल्यात. पहिली धाव आपण जर पाहिले तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती. त्यानंतर चेंडू आपण जर पाहिला तर डॉट आला. पुन्हा एकदा लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर मध्ये एक सिंगल प्राप्त झाली. त्यानंतर वाडिश लॉंग ऑफ वरती खेळलेला फटका झेल स्वरूपात बाद झाला फलंदाज. आता पुन्हा एकदा या सामन्यामध्ये टर्न अँड ट्विस्ट निर्माण करण्याचा इकडे गोलंदाज काम करतोय प्रितेश, ज्याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 4 चेंडून मागे 2 धावा खर्च केल्यात. इथे आपण जर पाहिलं तर या सामन्यामध्ये तो मात्र एक वेगळा मोड निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. नवीन आलेला डावखुरे हाताचा फलंदाज प्रेमनगर धोकोडे संघ फलंदाजाची नावं कळत नाही आहेत. कुणाल आलेत फलंदाजीसाठी. स्ट्राईक एंड वरती खेळतात. परंतु इकडे आपण जर पाहिलं तर 16 बनवायचे असताना पहिल्या षटकामध्ये 2 आल्यात. पाचव्या चेंडूकडे आपण वळूया, जिथे 5व्या चेंडूवरती काय होईल, काय बिघडेल, येणारा वेळ आणि काळ मात्र नक्की ठरवेल. जिथे थोडीशी फिल्डिंग आपण जर पाहिली तर संदेश गावंडे सरांनी इकडे अटॅकिंग सजवली आहे. एक शॉर्ट पॉइंट आपल्याला पाहायला मिळतंय. एक फॉरवर्ड स्क्वेअर लेग आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर शॉर्ट मिड ऑफ पाहायला मिळतोय आणि इथून मात्र गोलंदाज चेंडू घेऊन सज्ज झाला. यावेळचा चेंडू जिकडे आपण पाहतोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग सजवला होता त्याच्या हातामध्ये चाललाय. अगदी आपण जर पाहिलं तर चेंडूला अडवलं, फेकी केली, तद्वरती तिकडे एक सिंगल कंप्लीट झाली. एकेरी सिंगल नंतर या चिक्की सिंगल नंतर आपण जर पाहिलं तर धावफलकाला मात्र पुन्हा एकदा चालना मिळाली. 3 धावा आता धावफलकावरती झाल्या. 5 चेंडूंचा खेळ इकडे संपलाय. 3 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय 16ची गरज होती. आतापर्यंत 3 आल्यात. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. असेच जे षटक येणाऱ्या गोलंदाजांनी जर हाताळले ना तर वेगळं दृश्य पाहायला मिळेल. परंतु स्ट्राईक एंडवरती असणारा खेळाडू ज्याच्या नावावरती एक मालिकावीराचं प्राइस सुद्धा आहे तो यावेळी स्ट्राईक एंडवरती खेळतोय. यावेळी उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये उलट्या हाताच्या फलंदाजाला दुधारी तलवार म्हटलं जातं. परंतु यावेळी आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळत असताना जिकडे घोषित क्षेत्र आहे त्या घोषित क्षेत्रात यावेळी चेंडूला मारलं आणि त्यानंतर एक सिंगल इकडे कंप्लीट झाली. एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती मात्र 4 होत आहेत. आता 4 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 18 चेंडू बाकी आहेत. 12ची गरज आहे विजयासाठी. 18 चेंडूंमध्ये 12 ह्या सुद्धा डिफेंड केल्या जाऊ शकतात जर तुमच्याकडे संयमता किंबहुना तुमच्याकडे टेम्परामेंट, टेक्निक, टेक्नॉलॉजी सर्व काही असेल ना तर समोरच्या फलंदाजांना तुम्ही बांधून ठेवू शकता. वेळ दवडू नका. जरा लवकरात लवकर खेळा. पंच आपण सुद्धा सक्त ताकीद द्या कारण आपण बोललात तर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावलं जाईल. अन्यथा मग असाच वेळ दवडला जाऊ शकतो. चला नाणेफेकी करून घ्या. जय हनुमान धोकोडे ब विपक्ष गावदेवी धोकोडे दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. मी विनंती करतोय श्यामबांगर सरांना की आपण आपल्या शुभ हस्ते तिकडे त्या सामन्याची नाणेफेकी करायची आहे टॉस बॉक्स मध्ये. चला सागर. पुन्हा एकदा आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. 18 चेंडू विजयासाठी 12ची गरज असताना गोलंदाजी माकवती नवीन गोलंदाज इकडे सज्ज झालेत. प्रणय आलेत गोलंदाजी माकवती. प्रणय यांच्या खांद्यावरती षटक क्रमांक 2 सोपवलंय. 1.00चा खेळ आतापर्यंत संपलाय. अर्थातच एक षटकाचा खेळ संपलाय. येणारे 18 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज असताना समोर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय कुणाल यांना पाहायला मिळत आहे. डावखुरे हाताचे फलंदाज आहेत कुणाल. 18 चेंडू विजयासाठी 12
हे समीकरण आपण पाहतोय. 18 चेंडूंमध्ये 12 धावसंख्येची गरज असताना इकडे गोलंदाज प्रणय सज्ज झालेत. पहिला चेंडू यावेळी आपण पाहतोय ऑफ ड्राईव्ह पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. निमिष एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होता परंतु एकाच धावसंख्येवरती इकडे भर मानलंय. एकेरी धावेनिशी संघाचं धावफलक मात्र पुढेच सरकते. धावफलकाला पुन्हा एकदा एकेरीनिशी चालना मिळते. हळूहळू आपण जर पाहिलं तर धावसंख्येपर्यंत किंबहुना विजयाच्या समीप पोहोचण्याचा प्रयत्न इकडे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्यांना माहित आहे येणारे चेंडू खूप सारे शिल्लक आहेत. धावा त्याच्याहून कमी बनवायच्या आहेत. आता येणारे 17 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी 11 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक रेट मध्ये आपण पाहतोय ऋषिकेश यांना मात्र पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. 1.1 चा खेळ इकडे संपला. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. यावेळी आणखीन एक चांगला फटका बॉलर ब्रॅक ड्राईव्ह यावेळी ज्या आपण म्हणतो ना तशा पद्धतीचा फटका इथे मात्र पाहायला मिळाला. अक्षरशः गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळलं. वाईडिश लॉंग ऑफ आणि वाईडिश लॉंग ऑनच्या मध्ये खेळला गेलेला स्ट्रोक आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या दिशेने गेला. एक सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट झाली आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते. 6च्या घरात आता धावफलक जात आहे. 6 ऑन स्कोर कार्ड. 6 धावा इकडे धावफलकावरती आपण पाहतोय लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 10 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. पुन्हा एकदा प्रणय सज्ज झालेत. प्रणय यांचा फुलटॉस चेंडू आडवा बाटने मारलाय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. झेल पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र सुटलाय. झेल घेणं खूप गरजेचं आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि जिकडे झेल सुटल्यानंतर आता समोरच्या फलंदाजाला जीवदान मिळालंय प्लस त्याच्यामध्ये एक धाव सुद्धा ऍड केली जाते. 7 होत आहेत. येणारे चेंडू शिल्लक असतील खूप सारे आणि त्याच्यामध्ये 9 धावा आणखीनही बनवायच्या आहेत. एखाद मोठा स्ट्रोक आला तर या सामन्याचं पूर्णपणे चित्र पालटून जाऊ शकतं. जी चुकी प्रथम सत्रामध्ये झाली ती चुकी आता इकडे क्षेत्ररक्षण करत असताना होते. यावेळचा स्ट्रोक पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह कव्हर रिजन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. एकच सिंगल इकडे घेतली जाते. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतोय कॅल्क्युलेशन रिस्क घेतली जाते. कॅल्क्युलेशन रिस्क घेत असताना क्षेत्ररक्षण फलंदाजी केली जाते. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि एकेरी सिंगल नंतर संघाच्या धावफलकाला मात्र चालना दिली जाते. एकेरी धाव मात्र कंप्लीट होते. 8 धावा होत आहेत आता धावफलकावरती. 8 ऑन स्कोर कार्ड. 8 धावसंख्येची आणखीन गरज आहे. यावेळचा चेंडू पडल्यानंतर सोडून दिला. पंच वळतायत तिकडे आपण पाहतोय. थोडीशी अग्रेसिव्ह रिॲक्शन संदेश गावंड सरांच्या माध्यमातून पाहायला मिळते कारण त्यांना माहित आहे एकीकडे आपल्याकडे धावा कमी आहेत आणि त्यावेळी तुम्हाला चेंडू निर्धाव काढायचे आहेत, विकेट काढायचे आहेत आणि अशा वेळी तुम्ही जर समोरच्या फलंदाजांसाठी जर असे चेंडू फेकत असाल तर ते सुद्धा म्हणत असेल येऊ दे. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती परंतु आता दिशा चांगली आहे आणि लेंथ सुद्धा चांगली आहे आणि टप्पा सुद्धा चांगला आहे त्यामुळे हा चेंडू निर्धाव आलाय. थोडंसं आपण जर पाहिलं तर फलंदाजाच्या रीच पासून अर्थातच शरीरापासून दूर ठेवलाय आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती इथे एकही धाव आलेला नाहीये. 9 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 9 ऑन अ स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा अडवा बाटने स्क्वेअर लेग वरती अर्थातच मिड विकेट कडे चाललाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव सुद्धा तितक्याच वेगाने कंप्लीट होते. थोडीशी चुकी झाली, थोडीशी फंबल तिकडे क्षेत्ररक्षक झाले आणि त्याच फंबल मधून आपण जर पाहिलं तर इकडे 2 धावा कंप्लीट झाल्या. दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. आता विजयासाठी 5 धावसंख्येची गरज असेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 12 आणि 12 चेंडूंमध्ये 5 धावसंख्येची गरज. एक फलंदाज बाद झाला होता जरूर परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजांनी एक चांगलं क्रिकेटच खेळलंय कारण आपण जर पाहिलं तर एकही मोठा फटका मारलेला नाहीये. सिंगल डबल निशी धावसंख्येला पुढे नेलंय आणि अशा वेळी आपण जर पाहिलं तर इकडे गोलंदाजांवरती दबाव टाकला कारण अशा वेळी ज्या लो स्कोरिंग मॅचेस असतात त्यावेळी गोलंदाजांवरती याच रीतीने दबाव टाकला जाऊ शकतो. तुम्ही सिंगल घेत चला अपडे गोलंदाज दबावाखाली जात असतो आणि ते आपण पाहिलंय. निमिष आलेत गोलंदाजी माकवती आणि निमिष यांचा पहिला चेंडू इकडे पंचांकडे लाऊड अपील केली गेली परंतु ही अपील मात्र आपण पाहतोय इकडे फेटाळली गेली. लेग बाय स्वरूपातली इकडे सिंगल धावफलकावरती घेतली जाईल. एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 12 वरती पोहोचते. आता आपण जर पाहिलं तर फर्स्ट स्लिप तिकडे मात्र तैनात केली जाते. निमिष फिरकीपट्टू आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर लगेच इकडे संदेश गावंड सरांनी ओळखलंय की कुठेतरी गोलंदाजासाठी एक ॲडव्हान्टेज म्हणून फर्स्ट स्लिप आपण लावूया आणि स्वतः तिकडे तैनात झालेत. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर हा चेंडू चांगल्या दिशेने टाकलाय असं मात्र पंच दर्शवतात. त्यामुळे आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती एक सिंगल मिळाली. 13 होत आहेत धावफलकावरती. 13 रन्स 13 धावा धावफलकावरती. विजयासाठी 3 धावसंख्येची आणखीन गरज आहे.
तेरा धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक तिसरं हे चालू आहे. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ इकडे संपला. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. एक फलंदाजाच्या मोबदल्यात या वेळचा पुन्हा एकदा आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. व्ही शेप मध्ये खेळत असताना एक सिंगल तिकडे कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धाडस दाखवलं होतं, परंतु अखेरच्या क्षणाला इकडे फलंदाजाला थांबवलं. स्ट्राईक रेटवरच्या फलंदाजाने 15 झाल्यात, माफ करा 14 झाल्यात. आता धावफलकावरती गरज आहे ती म्हणजे 2ची. आता 2 धावा विजयासाठी हव्या आहेत. हा सामना मात्र थोडासा एकतर्फी झाला, त्यामुळे यावेळचा चेंडू आडवा बाटने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. यावेळी अखेरच्या क्षणाला एक चुकीचा फटका खेळण्यास भाग पाडलं गेले तिकडे फलंदाजाला, आणि आणखीन एक फलंदाज झेलबाद स्वरूपात इकडे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 फलंदाज बाद झाले. 14 वरती हा पहिला हादरा. या अगोदरच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये एक हादरा लागला होता, परंतु त्यानंतर बऱ्याच अवधीनंतर इथे फलंदाज बाद झालेत. एक जमेची बाजू आपण पाहतोय इकडे प्रेमनगर धोकोडे संघासाठी म्हणावी लागेल. नवीन खेळाडू आपण पाहतोय फलंदाजीसाठी अनिल आलेत. अनिल यांना मात्र इकडे फलंदाजीसाठी पाठवलं जाते, जिथे 14 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 धावसंख्येची गरज आहे. 2 धावा बनवाव्या लागतील, आणि ही काही अशक्य गोष्ट नाही आहे. परंतु जर इकडे ही शक्य गोष्ट गोलंदाजांना करायची असेल तर चेंडू निर्धाव काढावे लागतील. जर चेंडू निर्धाव काढले तर कदाचित इकडे कमबॅक सुद्धा होऊ शकतं. अटॅकिंग फील्ड पुन्हा एकदा सजवली जाते. शॉर्ट फॉरवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर आपण जर पाहिलं तर शॉर्ट पॉईंट आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट मिड ऑन हे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी आपण पाहतोय हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला चेंडू अनिल यांच्यासाठी टाकलाय. ही गोलंदाजी होणं पहिल्या षटकापासून खूप गरजेचं होतं, किंवा पहिल्या सत्रामध्ये तुमच्याकडे जर धावा असत्या तर कदाचित या सामन्यामध्ये तुम्ही कमबॅक करू शकला असतात या चेंडूंच्या स्वरूपात. परंतु आता तिकडे धावा कमी आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला संघर्ष तितकेच शर्तीचे करावे लागतील, प्रयत्न सुद्धा शर्तीचे करावे लागतील. तेव्हा सुद्धा कुठेतरी चांगलं काम होऊ शकतं. यावेळी सुद्धा चेंडू चांगला टाकला होता, परंतु क्षेत्ररक्षकाची चुकी, आणि चुकीला माफी नाहीये. त्यामुळे एक सिंगल कंप्लीट झाली. पुन्हा एकदा चेंडू अडवण्यात गाफिलता दाखवली आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट झाल्या. 2 धावेनिशी आता हा सामना इकडे आपण पाहतोय प्रेमनगर धोकोडे हा संघ जिंकतोय. वेल प्लेड अँड हार्ड लक कोळेश्वरी भाग या सामन्यात.